मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता इकडं सगळेजण कोर्टात निघून जातात. सावीला पण आता पोलीस तिथून घेऊन जातात. तर इकडं जो धैर्य आहे त्याला स्वप्न पडतं की सावी काहीतरी संकटात आहे आणि म्हणून तो तिथून जायला निघतो. इरा त्याला म्हणते, अहो धैर्य कुठं चालला तुम्ही, कुठे जायचं नाही या तुम्ही, असं म्हणते. तर आता धैर्य ऐकत नाही आणि तिथून निघून जातो. तर इकडं आता जी सावी आहे ती सावी ती कोर्टामध्ये तिला पोलीस घेऊन येतात आणि पाठीमागून जी आता ही आहे मालती तर दामिनी, तर दामिनीची गाडी येते. दामिनी पण गाडीतून उतरते आणि आता दामिनी पण तिकडे यायला लागते आणि दामिनी पुढे जाता सावी गाडीतून उतरल्यावरती लगेच आता तिला इकडं जे मीडियावाले असतात ते प्रश्न विचारायला सुरुवात करतात आणि म्हणतात, काय हो सावी मॅडम, तुम्हीच हे सगळं केलं? अहो एवढ्या मोठ्या घराण्यातील स्त्री असं करेल आम्हाला असं कधी वाटलं नव्हतं, असं म्हणतात. आणि आता लगेच सावीला बाकीचे पोलीस म्हणतात, जाऊ द्या त्यांना आतमध्ये. आणि आता लगेच तुम्ही धैर्य मुजुमदारांची बायको तुम्ही असं केलं, असं तिला म्हणतात. आणि आता जी सावी आहे ती आतमध्ये जायला लागते आणि आता सावी आतमध्ये जाते. तर इकडं आता आतमध्ये गेल्यावरती ते कोर्टात ज्या भास्कर आणि विलासने आहे त्यांनी सगळे प्लॅन करून ठेवलेले असतात. सावी विरुद्ध सगळे पुरावे सापडून ठेवलेले असतात आणि त्याचमुळे आता सावीचा सगळं काही ते पुरावे दाखवतात आणि म्हणतात की सावी निर्दोष आहेत. सावीमध्ये खरं सावीने हे सगळं घडवून आणलं आहे, असं म्हणतात. आणि आता लगेच जो वकील आहे तो पण आता दाखवतो सगळे पुरावे जे असतात ते सावी विरुद्ध दाखवतो आणि म्हणतो की बघितलं ना, हे सावी विरुद्ध आहेत. आणि हे बघा सावी नाईक, तुम्ही जे कृत्य केलंय ते खरंच चांगलं नाहीये. तुम्ही असं करायला नको होतं. हा जो अंगत आहे तो खूप गरीब माणूस आहे, असं म्हणतात. आता जी सावी आहे ती म्हणते, मी काहीच केलं नाही. तेवढ्यात तो मोबाईल काढतो आणि मोबाईलवरचे सगळे पुरावे त्यांना दाखवतो आणि त्याचमुळे सगळ्यांचा विश्वास पडतो की हे सगळं सावीने केलं आहे आणि सगळ्यांना खूपच टेन्शन येतं. तर आता इकडं जी सावी आहे तिला खूप टेन्शन आलेलं असतं आणि आता लगेच सावी चक्कर येऊन खाली पडते. ती म्हणते, मी काहीच नाही केलं आणि ओरडते आणि तेवढ्यात ती चक्कर येऊन खाली पडते. तेवढ्यात तिकडं जो धैर्य आहे धैर्य तिथे येतो आणि म्हणतो की सावी तू हरू नकोस, मी इथे आलो आहे तुला सोडवायला, असं तिथे येऊन बोलतो. तर आता बघूया पुढील भागामध्ये खरंच सावीला धैर्याने निर्दोष सोडेल का, हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.